चला बघा आता इकडे लक्ष द्या. ताळेबंदास बघा अदत्त खर्च किती रुपये दिले बरं आपल्याला. देयता बाजूस अदत्त खर्च किती दिले 2000. आणि शोधन बाजूस बघा बरं चौथं पद काय म्हटले अदत्त खर्चाचे शोधन किती रुपये बरं 2000. म्हणजे ते देऊन टाकले. दिल्यानंतर त्याचा काही संबंध घ्यायचा आहे का नाही. ते घ्यायचंच नाही आपल्याला पद. आता आलं लक्षात. का बरं घ्यायचं नाही लक्षात राहील की कारण ती ताळेबंदाला देयता बाजूस देणं होतं ते या वर्षी देऊन टाकलं मग नील झाले. त्याचा संबंध येणार आहे का आउटरला 0 डॅशच येणार आहे ना आपल्याला. ओके ते सोडून द्या पद. आता सांगा देयता बाजूची पद अगोदर ट्रान्सफर करा. देयताचं पहिलं पद कोणतं आहे बरं हां ती दिदी कुठे ते देयतालाच ना. हां भांडवल निधी येणार का आउटर बरं किती 7,50,000. ओके नेक्स्ट पूर्वप्राप्त वर्गणी. पण ती वर्गणीच आताच घ्यायची नाही आपल्याला. कधी घ्यायचे म्हटलं ट्रान्सफर करते वेळेस बघायचे. पण ट्रान्सफर करते वेळेस मला झाल्याच्या नंतर मला आठवण करा ती एक. ओके चला नंतर नेक्स्ट पद कोणतं आहे बरं अदत्त खर्च. पण अदत्त खर्चच्या संदर्भात काय म्हटलं ती शोधन केले. आता राहिले का आपल्याला नाही. चला सोडा. नंतर संपत्ती बाजू फर्निचर दाखवा मग संपत्तीला फर्निचर इनर काउंटर बरं बाळानं किती 50,000. त्याला किती ओळी सोडू 4. गुड. नेक्स्ट बोमला हां 4 ओळी सोडून बरं का पुस्तके. भांगे लक्षात येईल ना. हां किती 6,50,500. मला तूच विचारलं होता वाटतं ॲडमिशन करते वेळेस. आम्हाला हे काहीच येत नाही. आता येईल तर की. हां नेक्स्ट पोस्ट तिकिटांचा साठा. पहिले एक लक्षात घ्या. आता काय काय म्हटलं बरं आपण किती अगोदरचे सांगितलं होतं मी साठा किंवा स्कंदवरचे 4 सांगितलं होतं. टोटल किती आहेत आता 5 आहेत. आपल्याला कोणकोणते सांगितलं होतं अगोदर रिव्हिजन करून घेऊ. लेखन सामग्री खेळ सामग्री औषधे बरोबर आहे. पुन्हा विमा आणि आता पोस्ट तिकिटे. पोस्ट तिकिटे लक्षात येतात ना कशाला म्हणतो आपण ते थुका लावून चिटकावतात माहिती आहे का नाही तहसील पाशी आहे त्याला पोस्ट तिकीट म्हणतो आपण. आलं लक्षात. आणि 5 सुद्धा आपल्यासाठी काय येतं तर ते खर्च आहेत. काय येतं खर्च आहेत. तुम्ही थुका लावून बघायला का लगेच कुठं चिटकावतात का बॉन्ड वगैरे माहित आहेत ना. बॉन्ड स्टॅम्प म्हणतो त्याला. त्याच्यावर आपल्याला तिकीट असतात बा 1 रुपये 2 रुपये 5 रुपये त्याचे तिकीट चिटकाव येतो त्याला पोस्ट तिकीट म्हणत असतो आपण. आलं लक्षात. मग आता ही 5ची पण पदं काय आहेत आपल्यासाठी तर पहिलं खर्च आहेत. काय येतं खर्च. तर दाखवा अगोदर खर्च बाजूस पोस्ट तिकिटे. पोस्ट तिकिटे किती रुपये अमाऊंट आहे बरं 500. साठा शब्द वापरायचा आहे का नाही. आलं लक्षात. साठा किंवा स्कंद घ्यायचं नाही तिथं. झालं. नेक्स्ट काय बरं हां गुंतवणूक काय असते आपली संपत्ती. दाखवा मग इथं प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक. प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक. आणि जर समजा ते शोधन बाजूस पण गुंतवणूक दिले ना त्याच्या डायरेक्ट प्लस जरी केला तरी काय हरकत नाही बरं का. पण सेपरेट दाखवा. चला किती अरे बोंबला 7,000. असं तुम्ही सांगताना थोडं मला बरं वाटतं. नेक्स्ट बोंबला ती रोख आणि बँक तेच खाली शिपूची भाजी आणली आहे ती घ्यायचं आहे का आपल्याला नाही. चला सोडून द्या. आता नंतर बा प्राप्ती बाजू. प्राप्ती बाजूची पदं कुठं कुठं एक तर उत्पन्न आणि दुसरीकडे देयता. पहिलं पद काय आहे बरं शिपू आणली आहे तीच आहे ना घेतो का नाही. आता नेक्स्ट सभासद वर्गणी. वर्गणी काय असते संस्थेचं उत्पन्न. नुसतं वर्गणी लिहा वर्गणी. किती रुपये अमाऊंट आहे बोंबला 1,80,000 का मी 86 लिहाल तो 1,80,000. चलो अच्छे बच्चे. प्रवेश शुल्क काय असते आपलं उत्पन्न. ह्याला 4 ओळी सोडून चालू ना. हां वर्गणी नेहमी 4-5 ओळी सोडून चालायचं. प्रवेश शुल्क येणार का हां 30 पॅक. नेक्स्ट हां जुन्या वर्तमानपत्रांची विक्री किंवा आपली भंगार विक्री म्हणाल किंवा रद्दी विक्री म्हणाल. विक्री केल्यास आपल्याला पैसे येणारच आहेत बरोबर आहे ना. तर आपलं काय ते उत्पन्न. ओके दाखवा मग जुन्या वर्तमानपत्रांची विक्री किती बोंबला 2,000. तुम्ही घरचे पत्रे वगैरे काय विकलाव का नाही हां आम्ही डबे कोणते बंबई मीटर घेत होतो म्हणा आहे की नाही. हां नेक्स्ट हां व्याख्यान कक्षाचे भाडे
हे दोन्ही साईडला पण येऊ शकतं बरं का, एकतर प्राप्तीला पण येऊ शकतं किंवा शोधनला पण. प्राप्तीला आलं याचा अर्थ आपलं उत्पन्न आहे, शोधनला आलं तर काय असतं, खर्च असतं. मग सध्या कोणत्या साईडला आहे बरं ते, प्राप्तीला. दाखवा मग, पूर्ण शब्द लिहा बरं का तुम्ही. येणार का आउटरला बरं, किती, 10,000. कोणत्याच होतं आपलं, व्याख्यान कक्षाचे भाडे म्हणजे हॉलचं. हां नेक्स्ट बोमला, फास्ट होईल का, प्रतिभूतीवरील व्याज, म्हणजेच गुंतवणुकीवरील व्याज. संस्थेस काय असते आपल्या, उत्पन्न. दाखवा मग प्रतिभूतीवरील व्याज. पण अमाऊंट किती आहे बरं, 5,000. चलो, कोणतं व्याज का, नाही व्याज मिळाले ती बाजूला असते ना आपल्याला. आलं लक्षात, गुंतवणूक वाढली आहे का आपली, नाही. चलो नंतर नेक्स्ट, समावणीमध्ये दिलं तर दोन इफेक्ट होणार. हा लक्ष द्या रे. अजीवन सभासद शुल्क, लाईफ टाईम मेंबरशिप फीस, जे आपण सारखं सारखं देतो त्याला वर्गणी म्हणतो. आलं लक्षात. आणि जे आपण लाईफ टाईमसाठी एकदाच जर फीस भरलो तर त्याला अजीवन सभासद शुल्क असं म्हणतो. आणि ते सुद्धा आपल्या संस्थेत काय असते, उत्पन्नच असते. दाखवा मग, अजीवन सभासद शुल्क. इनर का आउटर बर, इनर किती, 10,000. कळकलं. प्राप्ती बाजू झाली वाटते ना, प्राप्तीच काढचं नाही का, नाही ना. चलो आता नंतर शोधन बाजू बघा. आता पहिलं पद काय बरं, शोधनचे पद कुठं कुठं अगोदर, खर्च आणि दुसरीकडे संपत्ती. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का, नाही. पहिलं काय बरं, पगार. पगार संस्थेच काय असते, खर्च. दाखवा मग खर्च बाजूस, पगार. ह्याला 4 ओळी सोडून ना, हा पगार. इनर का आउटर बर, आउट 24,000. ह्या पोस्ट तिकिटावर समावून आहेत ना आपल्याला. हा नेक्स्ट बोमला बर, हा पोस्ट तिकिटांची खरेदी. हो का, ती संपत्ती सारखंच, काल पण हो का इथं फर्निचर अगोदर घेतलो मागील वर्षाची. पुन्हा प्राप्ती शोधन खात्यामधलं त्याच्यामध्ये काय केलं तो, प्लस केलतो. सेम आता तीच पद्धत. आता पोस्ट तिकिटांची खरेदी केल्यास अगोदरची किती रुपयाची होती आपल्या जोशीला गेल्या वर्षीचे, आता अजून किती रुपयाची खरेदी केला हो, 1,500चे. मग आता ती वाढणार आहेत ना त्याच्यामध्ये, तर करा मग ह्याच्यात प्लस खरेदी. प्लस खरेदी किती रुपयाचे बरं, 1,000. म्हणजे आता टोटल माझे पोस्ट तिकीट किती रुपयाचे झालेत बरं. पण लगेच मी आउटरला दाखवू का, नाही. का बरं, त्याच्यावर पुढे आणखी समावून आहे ना, शिल्लक किती राहिले ती वर्ष शेवटी बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट पद कोणतं आहे बरं, पुस्तकांची खरेदी. मग आता पुस्तकं आपली काय असतात, मग अगोदर कुठं रे हो काहीच आहे, पुस्तक अगोदरचे किती रुपयाचे आहेत, 6,50,500चे. आता अजून किती रुपयाची खरेदी केला, मग ती पण प्लस करू का मायनस, काय लिहू इथं, खरेदी किती रुपये बरं, 1,00,000. लगेच मला सांगा बरं, प्लस करून परत इनरला किती येते, 7,50,500. पण कुठं दाखवलो त्याला मी, इनरला. का बरं, त्याच्यावर अजून घसारा करायचे ना आपल्याला, त्यासाठी. नेक्स्ट पद कोणतं आहे बरं बघा बरं, अदत्त खर्चाचे शोधन. आता अदत्त खर्च देयता बाजूस होता आपल्याला, बरोबर आहे. मग आता त्याचं शोधन केलं, मग ते राहील का, नाही. तर त्याला सोडून द्या. चला नेक्स्ट, गुंतवणूक. आणि जर समजा लिहायचं जर असेल तर इथं असं लिहा, पहिला अदत्त खर्च देयताच होतं ना, किती रुपये होतं बरं येणारला, 2,000, बरोबर आहे. आता मी काय म्हणतो, शोधन बाजूची पद कुठं कुठे येतात, एक तर खर्च आणि दुसरीकडे संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवताव का, नाही. आपण ते सांगितलं बा, प्लसच्या जर इकडं आणि तिकडं गेलं की कसं होत असते, बरोबर आहे. आता इकडं प्लसमध्ये आहे, मग इकडे येईल म्हणल्यावर काय होणार, ते मायनसमध्ये. हो का, ह्याच्यातून मायनस शोधन, मायनस शोधन किती रुपये बरं, 2,000. आउटरला नील डॅश 0 आलं का तिथं. चलो सोडून द्या. सहसा तर मी काय म्हणलो, ते नाही घेतलं तरी चलते म्हटलं होतो, पण लिहा कुठून आलं आणि ते कुठं गेलं. नेक्स्ट बोमला बरं, गुंतवणूक. गुंतवणूक आपली काय असते, संपत्ती. मग हो का, ह्याच्यातच प्लस करताव का, ह्याच्यानंतरचं कोणतं पद नाही तर दाखवा ह्याच्यात प्लस करून. प्लस ही 7,000 इनरला दाखवा, काय नाही तुका लावून पुसायचं. प्लस वाढमा आहे, किती रुपये वाढमा आहे, किती, 50 ना. हां, आउटरला 57,000, किती, 57,000. का बरं मी त्या सेपरेट इनरला डबल लिहिलो, मला वाटलं ह्याच्या खाली जर समजा 2-3 पद आले असते तर सेपरेट डबल लिहायला काय वाटलं नसतं. इथं पण गुंतवणूक डबल, आज गुंतवणूक कशाला लिहायचं. नेक्स्ट बोमला, फर्निचर. फर्निचर काय असते आपली, मग अगोदरचे किती रुपयाचे आहेत आपल्याजवळ, आता अजून किती रुपयाचे आहेत, मग वाढेल का कमी होईल,
प्लस काय म्हणतो याला खरेदी किती रुपयाची बर. मग आता मला सांगा टोटल माझं फर्निचर किती रुपयाचं गोळा झाले 80,000. पण त्याला मी कुठं दाखवलं बर इनरला. का बरं दाखवलं तर त्याच्यावर पुढे आणखीन संभावना आहे कशाची घसाऱ्याची. झालं. हा नेक्स्ट बोमला बर छपाई व लेखन सामग्री काय असतं आपलं खर्च दाखवा. मग छपाई आणि लेखन सामग्री आउटर ना 6,000. चलो नेक्स्ट भाडे. भाडकाव कुठे येते खर्चला दाखवा. मग भाडे इनर काउंटर बर किती 18,000. आवाज येणार बघा तुमचा आता मला. नेक्स्ट वा सुरमी आणि तालमी. शिल्लक पुढे नेली भविष्यातील काय असते पण लिहितो का ती नाही तर काय काय लिहितो रोख का रोख. अच्छा रोख आणि बँक. रोख किती आहे बोमला 9,500. हां बँक 43,000. नेक्स्ट पद आणखीन झालं. कळकाले तर की इथपर्यंत काढायचं नाही का नाही ना. आता एक पद राहिलं होतं बा. आता परत अजून रिटर्न या चापसून बघत कोणतं राहिलं होतं रे आपलं पूर्वप्राप्त वर्गणी. गुड. चला वर्किंग नोट देतो त्या पद्धतीने वर्किंग नोट लिहून घ्या. हो काही आपलं ताळेबंद आहे काय ताळेबंद पण कधीचाही मागील वर्षाचं. मागलं पुढचं विचार काहीच करायचं नाही पटपट तयार करायचं. ओके. ही कोणती बाजू आहे आपली देता. ही कोणती बाजू आहे आपली संपत्ती. ह्याच्यावर मी चालूवर तुम्हाला जे ॲड करून देणार बा ते याच्यातली चालायची बरं का. आलं लक्षात. ह्याला कंप्लीट लगेच 2च ओळींमध्ये कंप्लीट करू नका म्हणजे पुढे जसं क्वेश्चन्स येतील त्याच्यानुसार देणार आहे. आता सध्या इथं देता बाजू काय दिली बरं आपल्याला पूर्वप्राप्त वर्गणी. पूर्वप्राप्त म्हणजे आगाऊ मिळालेलं ना. आगाऊ मिळालं भविष्यात द्यावं लागतं म्हणून ते देयताला आले मागील वर्षात ताळेबंदात. आणि आणखीन इकडं पण एक पद येऊ शकतं अप्राप्त वर्गणी. अप्राप्त वर्गणी. पण समजा एक्झाममध्ये जर येणे बाकी जर म्हटलं तर लगेच जमलिंगमध्ये पडणार का. येणे बाकी त्या लेकराचंच नाव आहे ना. येणे बाकी म्हणजेच अप्राप्त. असं जर आलं दोन्ही पण पदं येऊ शकतात कारण नंतरच्या नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये तसंच आहेत आपल्याला. कधीचाही सांगा बरं मला रिपीट एकदा मागीलचं. मागील वर्षात समजा आता ह्याच्यावरून ध्यान ठेवतो आपण. वर्गणीच्या अगोदर फॉर्मॅटमध्ये मी काय म्हटलं होतं ह्याच्यावरून ध्यान दिले बरं का. वर्गणीचं फॉर्मॅट तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलतो का बघा बरं. मी ह्याच्या गोळ्या सांगितलं होतं बा 2 मायनस बरोबर आहे ना 2 प्लस म्हटलं होतं बरोबर आहे ना. 2 मायनस कोणकोणते होते बरं आपले मागील आणि पुढील बरोबर आहे. आणि 2 प्लस कोणते होते बरं आपले अप्राप्त. ही चालू वर्षाचं बरोबर आहे ना. आणि दुसरं कोणतं होतं बरं चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त वर्गणीचं आहे. प्राप्त म्हटलं होतं मागील वर्षात प्राप्त म्हटलं होतं. आता बाई कसं सॉल्व्ह करायचं इथं लक्ष द्या. चालू वर्षाची अप्राप्त काय करता तुम्ही रिपीट सांगा प्लस करून संपत्तीला. चालू वर्षाचं अप्राप्त म्हणजे हे नाही. चालू वर्षाचं नेहमी काय करता तुम्ही प्लस. चालू वर्षाचं मोठ्यानं जरा चालू वर्षाचं काय करता प्लस. दुसरा इफेक्ट संपत्तीला ये नाही ना. चालूचं जर प्लस करता हो मी काय म्हणते चालूचं जर समजा तुम्ही प्लस करता हो प्राप्त तर मागीलचं काय करता मग दुसरा इफेक्ट दाखवतो का नाही. मग मागीलचं प्राप्त काय होईल मग मायनस. दुसरा इफेक्ट दाखवतो का नाही. कन्सेप्ट कुठून घेतलं बरं इथून ध्यानात ठेवा म्हणलं. चालू वर्षाचं प्राप्त काय केलं चालूच्या उलट मागील असते ना बरोबर. चालूचं नेहमी काय करता प्लस करून संपत्तीला. कारण समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात 2 आणि चालू वर्षाचे पण किती इफेक्ट होतात 2 बरोबर आहे ना. चालूचं प्लस आहे अप्राप्त तर मागीलचं अप्राप्त काय होईल मायनस. जर मायनस होत असेल तर संपत्तीच्या उलट काय असते मग देयता. खर्चाच्या उलट काय असते नावेच्या उलट काय असते जमा. संपत्तीचं काय झालं हे मायनस. मग देयताला आलं तर काय होईल बरं प्लस. मग देयताला आलं तर ही काय होईल मग प्लस. मग ह्याला शब्द कोणता वापरायचा तर काही चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त. कोणतं वापरायचं चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त. फॉर्मॅटमध्ये असं लिहून घ्या तिथं. ह्याला प्लसचं चिन्ह द्या आणि ह्याला मायनसचं चिन्ह. पण मागील वर्षाचे नेहमी किती इफेक्ट होतात एकच सिंगल इफेक्ट होते. चलो हे फॉर्मॅट लिहा. आता याच्यात खर्चाच्या संदर्भातले पण टाकणार आहे बरं का. ते खर्चाचे नंतर चालू क्वेश्चन्समध्ये बघू. कळकलं ना मी काय म्हटलो. मग मला सांगा आता
नेमकं आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पूर्वप्राप्त दिले का अप्राप्त दिले? मग पूर्वप्राप्त प्लस करू का मायनस करू? प्लस करा. मग त्याला शब्द काय म्हटलो बरं आपण? इथं काय लिहायचंय? चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त. लिहा मग तेवढं शब्द लिहायचं. आता चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त. किती बोंबला? 3000. सोपं आहे का अवघड आहे ध्यानात राहण्यासाठी? पण कुठून ध्यानात ठेवायचं? या फॉर्मॅटवरून. हे फॉर्मॅटमधलं नेमकं कोणतं नाव येणार ते ध्यानात ठेवायचं. कळकलं? चलो, तेवढंच एकच होतं ना? हां, आता हे पुसू का मोडू? ओके, ह्याचा कार्यक्रम झाला ना आता आपलं. पुसा, मोडा, साफ करा, काय हँडगा लावायचं तेवढं लावा म्हणा, आहे की नाही? आम्हाला काय करायचं आहे? हां, समावना क्रमांक 1 वमा शेठ वाच बघा. गावात तर मोठ्या मोठ्यानं बोंबलतोस, इथं आवाज काढ की जरा. पुस्तकावर आहे, पुस्तकावरील नाही. वाक्यरचना सुधार जरा. वाक्याचं अनर्थ सुद्धा होऊ शकतं आपलं. काय म्हणते? पुस्तकांवर वार्षिक किती टक्के? हा, आता लक्ष द्या रे, आता ही होणार नाही असं समजून चालवतो आपण. पुस्तकांवर किती टक्के? 10%. बरोबर आहे. आपले पुस्तकं टोटल किती रुपयाचे आहेत? मोठ्यानं खाऊन आला असेल. मी सकाळपासून अन्न नाही माझ्या पोटात. अवघड आहे. 7,50,500 तिथं असं चालू आहे. अवघड आहे बुवा. 7,50,500. चला 2 फोड करू त्याचे. आता 2 फोड. पहिले किती रुपयाचे आहेत? बाजूला घेऊ. ओके, 6,50,500. पुन्हा नंतरची किती रुपयाची खरेदी आहे? 1,00,000. बाजूबाजूला केलो की? बाजूबाजूला करता येते का नाही? ओके. आता अगोदरचे जे आहे त्याच्यावर पूर्ण आपल्याला एका वर्षाचं. मग इथे 1 वर्ष लिहू का असं? हां, तुमच्या मर्यादेनुसार लिहितोय 1 वर्ष. आता 1,00,000ची मी खरेदी दिला बघा. तिथे हॅपी बर्थडे सांगितले बा. पुस्तकं कधी तारखेला घेतले? 1/10/2019. ओके, 1/10 म्हणजे कोणता महिनाभर? ऑक्टोबर. 1 तारीख म्हणजे पूर्ण महिना घ्यावं लागते ना. 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने होले तर? 6 महिने. बरोबर आहे ना? मग ह्याच्यावर घसारा किती महिन्याच काढायचे? 6 महिन्याचं. गुड. कळकाले ना आता तुम्हाला? हां, चलो. माझी पेन कुठं रे? हां, खिशात आहे. हां, बा आता किती टक्के करायचे आपल्याला? 10%. चला 10/100. अगोदर ह्याच्यात 10% म्हणजे किती? 0 कट करून सांगता? 1 0. मग 6,50,500 वर 1 0 कट केल्यास किती येते बरं? 65,050. ओके. पण पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं. आणि ह्याच्यावर आपल्याला एका वर्षाचंच घ्यायचे ना. ह्याचं कार्यक्रम झालं आपलं. चला आता दुसऱ्याचा कार्यक्रम करू. आता ह्याच्यावर किती टक्के बरं? 10/100. बरोबर आहे. 1,00,000वर 10% म्हणजे किती येते बरं? 10,000. 1 0 कट करून आलं का? पण पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असते. आपल्याला किती महिन्यात घ्यायचंय? 6 महिन्यात. तर गुणुले 6/12 म्हणजे बघा बरं, 6 1 6, 6 2 12. म्हणजे सिंपल आहे. 10,000ची निम्म किती होते? 5,000. 10,000ची निम्म किती? 5,000. आलं? कळकल का बघा? नाही ना? हां, मला सांग, जुन्या आपल्या पुस्तकांवर किती आले बरं? 65,050. आणि नवीन ह्याच्यावर किती आले? 5,000. म्हणजे असं टोटल घसारा किती झालं आपलं? 70,050. टोटल म्हणजे काही दोन्हीची बेरीज करावी आपण. बरोबर आहे ना? किती आलं? 70,050. हे कशावरचं घसारा आलं बरं आपलं? पुस्तकांवर. घ्या लिहून. झालं? नाही? तास लागते का? असं चित्रविचित्र करून लिहित चला. हां, एका ओळीमध्ये लिहून टाक. चाल. झालं? मग आता नाही का अजून? मी झालं काच म्हणून चालायला. झालं असेल तर पुढलं चालू करतो. आता घसारा नेहमी प्लस का मायनस? पण कशातून मायनस करायचंय? हां, करा मग. पुस्तकातून मायनस घसारा. मायनस घसारा. सॉरी, किती टक्के? टक्केवारी घ्या.
10% घसारा किती बर 70,050. मग मायनस करून आता वजा करून आउटरला तर दाखवता येईल का नाही? बघा बरं आता किती रुपये मधून बरं 7,50,500 मधून किती 70,050 वजा 0 10 मधून 5 गेले 5 हाचा 1 5 मधून 1 गेलं 4. मग आता इथं हाचा पुढे येणार नाही 0 अशी 0. मग 5 मधून 7 जात नाहीत. मग 15 मधून 7 गेल्यास राहतात किती बर 8 हाचा 1. मग 7 मधून 1 गेलं 6 किती आलं बरं 6,80,450. घ्या मग इथं 6,80,450. मग 70,050 रुपये घसारा संस्थेचं खर्च का उत्पन्न? खर्च म्हणलेस इकडं खर्च बाजूस किती टक्के बर 10%. कशावर बर पुस्तकांवर काय बर ओके किती बर 70,500 बरोबर ओके 50 घेतले 50 विसरत नाही मी. हां झालं चलो कळकले तर की आजचं हां कालचं कन्फ्युजन सांगितलं. काल कन्फ्यूज कुठं झालतो आपण याचं त्याला आणि त्याचं ह्याला झालतं आपल्याला बरोबर आहे ना. हां चलो ते पुसू का अजून थांबूच का? सोपं आहे का अवघड आहे असलं? सोपं आहे ना पण जास्त काही करायची नाही. स्लो डायग्राम मध्ये काढत चालायचं. आता नंतर नेक्स्ट कशावर म्हटले बरं आता फर्निचरवर हो का इथं लिहितो अगोदर. हां फर्निचर किती टक्के वा 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 8चा पाडा येते ना मग 8.5चं पण येते ना. हां आता बा फर्निचरवर 8.5% म्हटले. अगोदर फर्निचर अगोदर चापचून बहुत नेमकं किती काढायचं. तर फर्निचर टोटल अमाऊंट बघा किती आहे फर्निचर 80,000. 80,000च्या परत 2 फोड. चला फोडाफोडीचा कार्यक्रम. पहिल्याचं किती रुपये आहे बरं 50,000. दुसरं 30,000. हे जुनं अगोदरपासून आहे याचा अर्थ ह्याच्यावर किती पूर्ण 1 वर्षाचं बरोबर आहे. आणि जर समजा मी 50 इकडे लिहिलात आणि 30 इकडे लिहिलात म्हणजे काय फरक पडणार आहे का? नाही. असं बी खाल्लं काय ना असं बी खाल्लं काय एकच पडणार आहे आपल्याला. आणि ह्या 30,000वर आता त्याचे हॅपी बर्थडे किती दिले बघावर. हां 1/7 सांगा बरं आता मला काय होतं. 1/7 म्हणल्यास 7 म्हणजे कोणता महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने होले बर कसं करावं 9 महिने. किती महिने 9 महिने. किती आलं बरं किती घसारा काढायचं त्याच्यावर आपल्याला 9 महिन्याचे. नको ते दिवस मोजावं लागलेत आपल्याला आहे की नाही. इथं जी मोजायचे ती मोजणार आम्ही आहे का. चला आता 50,000 किती टक्के बर किती टक्के 8.5%. आता 8.5% काढता येते का आपल्याला नाही. तर 8.5च्या अगोदर काय करायचं साडेमाडी म्हटलेस त्याच्या अगोदर दुप्पट करायचे. काय करायचे दुप्पट करायचे. 8च्या दुप्पट किती बर आणि ते 50 पैसे 50 पैसे 1 रुपया होते ना म्हणजे 16 आणि 1 17 म्हणजे किती टक्के करायचे आता सध्या मला म्हणजे अगोदर बा इथं स्टेप ध्यानात ठेवा रे. इथं जमलिंग मध्ये पडचाल त्या दिवसाकडे जाऊ नका इकडे या. 17% बरोबर आहे ना. मग दिवस मोजता आले का नाही. पहिल्याचे बघा जुनं होतं पूर्ण 1 वर्षाचं आणि 30,000वर आपल्याला 9 महिन्याचं. 1 जुलैपासून आपण तारीख मोजतोय. 1 जुलै ते 31 मार्च किती महिने होले तर 9 महिने आले इथपर्यंत. आता किती टक्के घसारा करायचा आपल्याला 8.5%. असं जर समजा पॉईंटवरचं असेल तर तेव्हा काय करायचं म्हणतो आपण अगोदर दुप्पट काढायचं आणि परत त्याच्या निम्म करायचं म्हणतो बरोबर आहे ना. आता इथं स्टेप वाढवलेत आपल्याला तर अगोदर लक्ष द्यावं का इथं 50,000 गुणले. आता किती टक्के काढू बरं मी 17 भागिले 100 बरोबर आहे का इथं लक्ष द्या. इकडं 2 0 100 कटले का काय तिथंच गोळ आहे का तुमचं. हां की फर्निचरवर घसारा किती टक्के काढायचे 8.5. 8चा पाडा येते ना. 8.5चा जर येत असेल काय म्हणते 8.5चा जर येत असेल तर ह्या 17कडे लक्ष द्यायचं नाही. डायरेक्ट 8.5 आपला कार्यक्रम चालू राहू द्यायचं आलं लक्षात. पण मला तर स्वतःला 8.5% काढता येत नाही तर त्यासाठी मी आता काय केलो 7.5च्या दुप्पट केलो. 8.5च्या दुप्पट किती होते तर 8 आणि 8 आणि ते 50 पैसे आणि ती 50 पैसे 17 आलं का लक्षात. तिथून 17 घेतलोय कुठून घेतलो आलं की लक्षात. हां 17 भागिले 100 हो का. आता 2 कटले आता हो का 17 0 0 17 0
0. आता 17 गुणिले 5, 17 पंचे किती? 85. आणि जर समजा असं जर येत नसेल तर 17चं येईन आहे ना, इकडून येणार तर इकडून तर जाता येईल की आपल्याला. मग इकडून कसं गेल्यास कसं होते बरं? 5 7 35, हातच्या आली ह्याला 3, नंतर 5 1 5, 5 आणि 3 8, म्हणजे किती आलं बरं? 8500. नको ते अर्थ काढत जाऊ नका रे. तुम्ही इकडून जाता आलं नाही तर दुसऱ्या मार्गाने जाताव का नाही ते सांगाले मी. किती आलं आपलं? 8500. मग आता पर्सेंटेज काढलोय पण 17% आले, पण त्याचे निम्म करायचे ना आपल्याला. म्हणजे निम्म म्हणजेच भागिले परत अजून 2 भागिले 2. मग मला सांगा 8500चे निम्म किती होते? 4250. बरोबर आहे का? म्हणजे ह्याचं किती निघालं बरं? आता 8.5% निघालं. आले इथपर्यंत. पण पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असते. कसं आलं लक्षात आलं की रे बघा? 17% काढलो, 8500 आलं 17%ला. मग आपल्याला 17% ॲक्च्युअलमध्ये घ्यायचं आहे का? नाही, त्याच्या निम्म घ्यायचं म्हणून परत त्याच्या निम्म केलो. निम्म किती आले? 4250. ही झालं एक भाग आपलं. आता काढायचं दुसरा भाग. 30,000 गुणुले किती टक्के? 9. आता कुठून आणलो? खरंच एक्झाम मध्ये 9 शब्दच येऊन राव, आहे की नाही? हे 9 आल्यामुळे 9 वर सगळेजण अडकाले तिथं. 17 भागिले 100. 17% काढायचे आपल्याला. हो का? 2 0 कटले, 2 0 कटले. आता 17 0 0, 17 0 0, नंतर 17 त्रिक 51. 17 त्रिक किती? 51. जर येत नसेल तर 3 7 21 ला 1, हातच्या आले इथं 2, नंतर 3 1 3 आणि 2 5. असं पण केलं तरी चालते. ओके. पण पाडे पाठ करा, निदान 20 पर्यंत पाठ करा. किती झालं बरं? 5100. पण 17 आले ना ते. आपल्याला 17चं घ्यायचंय का? नाही. अगोदर त्याचे निम्म करा बरं. किती होते? भागिले 2 करून. हो का? बे 1 बे, बे 2 4, उरले 1, बे 5 10, उरले किती आणखीन? 1, सॉरी 2 ना, नंतर 2550. किती आलं? 2550. हे किती टक्केसाठी आलं आपलं? 8.5% आले. किती टक्केसाठी? 8.5%. लगेच ही अमाऊंट घ्यायचं नाही, इथं सांगतोय, इथं लक्ष द्या. आता ही फायनल उत्तर आहे का आपलं? नाही. हे किती टक्केच आहे? 8.5%. पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असते. ही एका वर्षाचं आले ना आत्ता आपल्याला. मग आपल्याला किती महिन्याचं घ्यायचंय? 9 महिन्याचं. तर गुणिले 9 एका वर्ष किती महिने? 12 भागिले 12. हो का? आता 3चा पाडा येते ना? हां, 3 1 3 चौक 12, नंतर बघा 4 1 4 सक्क 24. बरोबर आहे ना? 25 मधून 24 गेले, राहतात किती? 1. 4 त्रिकोण 12. 15 मधून 12 गेले, राहतात किती अजून? 3. 4 7 28. बरोबर आहे ना? मग अजून 28 मायनस केलो 30 मधून, राहिले किती अजून? बर 2. म्हणजे आता इथं 20 तयार करायचं ना. 20 करायचं म्हणजे आता इथं 0 देऊन करावं लागते ना. 4 5 20, म्हणजे किती आलं बरं? 637.5 गुणुले 3. बरोबर. आता इथं लक्ष द्या. काय म्हणते बरं आता? हो का? 3 ना आता गुणाकार येते ना. 3 राहिलं होतं आपलं. 3 5 15 ला हातचा 3 7 21 आणि 1 22 ला 2, हातचा 2, पुन्हा नंतर 3 त्रिक 9 आणि 2 11 ला हातचा 1, 3 संघ 18 आणि 1 19. बरोबर आहे ना? पण किती अंक सोडून पॉईंट आहे बरं इथं? मग मी पण इथं किती अंक सोडून पॉईंट देऊ? एकच. तिथं 1 असेल तर 1 न चालायचं. ओके. मग आता याला फायनली किती येते बघायचं का? पॉईंटच्या पुढे किती आहे बरं आपली? 5. बरोबर ना? 5 किंवा त्याच्या पुढली संख्या असेल तर अलीकडे 1 न प्लस म्हणतो. आता इथे 2च्या ठिकाणी किती होईल बरं आपलं? 3. म्हणजे किती? 1913. ही कशावर निघालं बरं आपलं? त्या 9 महिन्याच्या ह्याच्यावर. एवढं काढत बसावं लागलं ना. म्हणजे टोटल किती रुपये झाले बघा बरं आता? 4250 आणि 1913. बघा बरं टोटल घसारा किती होते? 3 6 9 2 11 ला 1, हातचा 1 आणि 6, 6163. वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या अगोदर एवढं. सुटसुटीत लिहा. असं कटवाकटवी पण करा. हां, कावा
चला पटपट ह्याचे स्टेप द्याना ठेवा बरं का. मी काय केलं तो आलं लक्षात. 8.5 होतं, 8.5च्या दुप्पट 17 केलो, 17 किती आलं जे आलं ते बरोबर आहे. परत त्याच्या निम्म केल्यावर मग 8.5चं निघालं. पण पर्सेंटेजनुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं होतं म्हणून त्याच्यावर आपण किती महिन्याचं काढलो परत 9 महिन्याचं. मग 9 महिन्याचं काढून अगोदर एक 637 आलं पुन्हा त्याला गुणिले 3 राहिलं होतं ना, गुणा 3 करून घेतलो. पुन्हा किती आलं बरं 1912.5. मग ते 1912.5 पॉईंटचं आपण घेतो का इथं नाही. तर ते पॉईंटचं कसं आपण एक अमाऊंट काढण्यासाठी फायनल किती काढलो बरं 1913 आणि 4250 आणि 1913 म्हणजे टोटल घसारा किती निघाला आपलं 6163. आणि आता घसारा प्लस करू का मायनस बरं मायनस करा. मग मायनस किती टक्के 8.5% घसारा किती बरं 6163. बघा बरं आता 80,000 मधून आता तरी तर 0 आहेत म्हणा आहे की नाही. 80,000 मधून किती मायनस करायचे तर 6163. लक्ष द्या रे इकडं वजा बाकी त्या सगळ्यालाच हुशार लिखायचं. हां 0 मधून 3 जातात का नाही. मग 10 मधून 3 गेल्यास 7 हातचा 1. मग आता 6 आणि 1 7 हातचा देत चालायचं बरं का. तुम्ही हातचा विसरलात की गणित चुकलं आपलं. 6 आणि किती झाले 7. 0 मधून 7 जातात का नाही. मग 10 मधून 7 गेल्यास 3. परत हातचा 1 1 आणि 1 2. मग 0 मधून 2 जातात का मग 10 मधून 2 गेल्यास 8 बरोबर आहे. परत हातचा 1 बरोबर आहे. मग 6 आणि 1 7. मग 0 मधून 7 जातात का नाही. तर 10 मधून 7 गेले राहतात किती 3. परत हातचा 1. मग आता 8 मधून 1 जाऊ शकते ना. 8 मधून 1 गेल्यास 7. म्हणजे फायनली किती आलं बरं 73,837. घ्या मग इथं 73,837 73,837 झालं. मग आता ती 6,163 रुपये आपलं खर्च आहे ना घसारा. तर इकडं खर्च बाजू दाखवा किती टक्के बरं 8.5%. कशावर बर फर्निचरवर घसारा किती बर 6,163 घेतलो. कळकलं ना आजचं ओके. हे पुसू ओके. दमलो का नाही हां चला आता नंतर नेक्स्ट समाना वाच भांगे. प्रवेश शुल्काच्या 50% रकमेच्या आणि आजीवन सभासद शुल्काच्या संपूर्ण रकमेचे भांडवलीकरण करा. हां भांडवलीकरण म्हणले की नेहमी प्लस करतो का मायनस बर संबंधित पदा प्लस का मायनस मायनस आणि भांडवल निधीमध्ये प्लस करतो. मग आता पहिले एकेकाचं बघू. आता प्रवेश शुल्काचे किती टक्के म्हटले बरं 50%. 50% म्हणजे निम्मच ना बरोबर आहे. मग आता प्लस का मायनस बरं ह्याच्यात मायनस 50% भांडवलीकरण. मग 30 मधलं 50% निम्म किती येते बरं 15,000. 15 मायनस केलं तर आउटरला पण 15च येणार आहे ना बरोबर आहे ना. मग आता भांडवल निधीमध्ये काय करायचं इकडं प्लस करा. मग प्लस पोलिओ 100च म्हणतोय 50% कशाचं प्रशुभाचं. प्रशुभा कोण आहे आपली दिदी आहे ना हां 15,000 प्रवेश शुल्काचे भांडवलीकरण. झालं चलो एक पॉईंट झाले त्याच्यातलं. समाना संपायन आहे बरं का अजून आपलं. आता त्याच्याच पुढे आणखीन कशात म्हटले बरं आजीवन सभासद शुल्काचे किती संपूर्ण रकमेचे म्हणजे 100% करायचे ना. करू का आता हे आजीवन सभासद शुल्कामध्ये पण प्लस का मायनस मायनस किती टक्के 100% भांडवलीकरण किती रुपये बरं 100% म्हणजे पूर्णच रक्कम ना. हां मायनस केल्यास आउटरला 0 म्हणजे डॅश. आता ही पण भांडवल निधीमध्ये काय करायचं आता प्लस करा. मग प्लस पोलिओ 100% काय आजीवन सभासद शुल्काचे भांडवलीकरण असशुभा किती रुपये बर 10,000. ओके मी शॉर्टकट लिहिलोय त्या समावण्याचं तर काय अडचण नाही ना. हां आता आणखीन एक महत्त्वाची समावून आली आपल्याला. मोठ्यानं बोंबला रे. आता नवीन समावून असली की जरा त्याला एनर्जीनं बघितलात ना लवकर लक्षात राहते. हा वाच कोणीतरी 1,000 म्हटले बघा
100 आहे. 100 वर्गणी देणारे असे किती सभासद आहेत म्हणते 2000. ओके, लक्ष द्या इकडं. ही कशाचं आहे नेमकं? हे आपलं लायब्ररीचं आहे ना. लायब्ररीचे मेंबर्स लोक किती लोक आहेत बरं आपले टोटल? 2000 आहेत. 2000 ती रक्कम आहे का? नाही, माणसं आहेत, मुकडे आहेत. आलं लक्षात? मग किती मुकडे आहेत आपल्या असे 2000. आणि प्रत्येक मुकडा असं किती रुपये देते म्हणते बरं? 100 रुपये. किती रुपये द्यायले? 100 रुपये. मग असं टोटल किती होते बघावं लागते का नाही? 2000 लोक 100 रुपये प्रमाणे जर दिले आपल्याला तर वर्षाला किती गोळा होतात बरं? ही 2 झिरो इकडे जोडावं लागतील ना आता गुणाकार म्हटल्यास. ओके, हो का? 2000 जशाच तसं घेतलो आणि पुढे 2 झिरो जशाच तसं दिलो. काय केलं? गुणाकार केलो. आलं लक्षात? भागाकारामध्ये झिरो कटतात, गुणाकारामध्ये झिरो वाढतात. हे 2000 जशाच तसं घेतलं, इथं किती झिरो होते? 2. ते 2 झिरो आणून इथं बसलो का? म्हणजे किती रुपये गोळा व्हायलेत बरं आपल्याला? 2 लाख रुपये. म्हणजे मला वर्षाला किती गोळा व्हावे लागते तर 2 लाख. पण माझ्याजवळ बघा ॲक्च्युअलमध्ये किती झाले ते गोळा? 1,80,000. आणि गेल्या वर्षी पण काही शिल्लक होते ना. मग किती रुपये? 3000. म्हणजे माझं टोटल अगोदर किती आहेत बघा बरं इथं? इथं 1,83,000. बरोबर आहे ना? रिपीट करतो, लक्ष द्या. इथे 1,83,000 आले. हां, चला लक्ष द्या, रिपीट एकदा करतो. काय म्हणते वाक्य? ग्रंथालयाचे प्रत्येकी किती रुपये देणारे म्हणते बरं? 100 रुपये देणारे. असे किती जण लोक आहेत आपल्याजवळ? 2000 आहेत. मग 2000 म्हणल्यास 2000 गुणिले 100 केल्यास किती रुपये होईल बरं आपले? 2 लाख रुपये होईल. बरोबर आहे ना? किती? 2 लाख रुपये होईल. मग ती तेवढे एक टार्गेट असते ना. आपण नेहमी प्राप्ती शोधन खाते कधीचे आहे? वर्षाचं आहे. आणि खाते आपण कधीच तयार करतोय? फक्त एका वर्षाची, चालू वर्षाची तयार करतोय ना. पुढील मागीलचा काय विचार करतोय का इथं? नाही. मग वर्षाला मला किती रुपये गोळा व्हावं लागत होते? 2 लाख रुपये. पण माझं किती गोळा झाले ते? 1,80,000. आणि गेल्या वर्षीचे आता वापरात आणले ना मी. गेल्या वर्षीचे काय आले ते आता वापरात आणले. किती? 3000. म्हणजे टोटल मला आतापर्यंत पोहोचलेत किती? याचा अर्थ अजून मला येणं आहेच ना. मग किती आहे बघावं लागेल ना येणं. तर बघा बरं काय, 2 लाख मधून 1,83,000 वजा केल्यासच लक्षात येणार आहे ना. हां, बघा बरं. 0 0 0 किती बरं? 7. अच्छा 1. मग 10 मधून 9 गेले, परत 1. अच्छा 1. म्हणजे किती? 17,000 ना फक्त. किती? 17,000. आणखीन मिळालेत का? नाही. मग ती कधी ना कधी मिळणार आहेत ना. मग ये नाही, येण्याला दुसरा शब्द काय वापरतो आपण? अप्राप्त. काय म्हणतो? अप्राप्त. मग अप्राप्त म्हणल्यास प्लस का मायनस? प्लस. पोलिओ अप्राप्त. किती बरं? 17,000. 17,000 कसं आलं? लक्षात आलं ना. मला येणं आहे टोटल वर्षाला 2 लाख रुपये, पण मिळालेत आतापर्यंत 1,83,000. मग आणखी येणं किती होतं ते काढलो. प्लस करून आउटरला किती आलं बरं? 2 लाख. बरोबर आहेत ना. मग हे 17,000 अजून मला मिळालेत का? आज ना उद्या मिळतीलच ना. पुढल्या वर्षी मिळतील. मग भविष्यातील संपत्ती अप्राप्त वर्गणी. अप्राप्त वर्गणी किती रुपये येणार आहे? 17,000. किती? 17,000. झालं. पुन्हा नंतर नेक्स्ट काय म्हणते बघा बरं? उपयोगात न आलेल्या पोस्ट तिकिटांची किंमत किती रुपये म्हणते? 200. 200 काढीशी रे. 200. किती पद? 60 किंवा स्कंदचे 60. लेखन सामग्री, खेळ सामग्री, खेळला क्रीडा म्हणतो आपण. बरोबर आहे. पुन्हा औषध, विमा आणि पोस्ट. ओके, ही 5ची पण स्टेप कशा आहेत बरं? मागील वर्षाचं हे अगोदर. मागील वर्षाचं अगोदर. कुठं? खर्च बाजू दाखवलो. प्राप्ती शोधन खात्यामधील त्याच्यामध्ये प्लस. काय म्हणायचं त्याला? खरेदी. आणि शेवटी समावणीमध्ये दिलेलं काय म्हणतात? शेवटी शिल्लक राहिले ना ते परत अजून याच्यातून मायनस. तर इकडं संपत्तीला. कशा पद्धतीनं? तर आता इमॅजिन करायचं. हां, स्वप्न इथले म्हणतोय, इमॅजिन वेगळं नसतं. 500 अगोदरचे होते आपल्याजवळ तिकीटं. चालू वर्षात अजून किती तिकीटं खरेदी केलं मी? 1,500 रुपयाची. म्हणजे टोटल माझं किती रुपये झाले? 2,000 रुपये तिकीटं गोळा आहेत. बरोबर आहे ना. मग ते सगळे वापरून थोका लावून टाकून ती किती राहिले अजून शिल्लक माझ्याजवळ सध्या? 200 रुपयाची. बरोबर आहे ना. मग ती 200 रुपयाची मी आता पुढल्या वर्षी वापरू शकतो ना. बरोबर आहे ना. मग ह्याच्यातून काढावं लागेल की बाजूला मला? काढावं. मायनस 60. किती रुपये बरं? 200. म्हणजे ॲक्च्युअल माझा वापर किती रुपये झाले बरं? 1,800. ओके, 200ची मी भविष्यात वापरतो. तर भविष्यातील काय असेल आपल्या इकडं? संपत्ती. लिवायचं पोस्ट तिकिटांचा साठा. काय म्हणायचं इथं? पोस्ट तिकिटांचा साठा. किती रुपये? 200. हे औषधाला सुद्धा असंच लागू होतंय, क्रीडा सामग्रीला सुद्धा असंच लागू होणार. झालं. आता राहिले काय आपलं? टॅली. टॅली करून चाल ही तुमच्याकडून मी अपेक्षा धरतो.
लक्षात एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.